मला असं वाटतं की आपण सबळ, मानसिकदृष्ट्या सबळ होण्याची गरज आहे सुषमाताई. जोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या सबळ होत नाही, आमचा वारसा काय आहे, आमचा मूळ वारसा कुठे आहे, ज्याने आम्हाला अधिकार दिलेले आहेत, ते बुद्ध आम्हाला जाणून घ्यावे लागतील. की दाग अच्छे होते पण दाग अच्छे नाही. या साडीवर जर एखादा खाताना एखादा याचा भाजीचा थेंब सांडला ना, तर असं वाटतं की अरे बापरे, कोणाचं लक्ष जाईल का याकडे, म्हणून ते आम्ही झाकण्याचा प्रयत्न करतो. डाग सहन होत नाही आम्हाला. आणि त्या माऊलीने चिखल, शेण याचे डाग कसे सहन केले असतील. एक नेसून जायचं, ते खराब झालं की शाळेत बदलवायचं, पुन्हा घरी आल्यानंतर लोक टाकतच असतील शेण चिखल, ते हे करायचं. तर अशा पद्धतीने या बाईंनी चिखल आणि शेण आपल्यासाठी झेललेलं आहे. स्त्री मुक्तीसाठी, स्त्री स्वातंत्र्यासाठी जे अपेक्षित आहे ते कुठेतरी होताना दिसत नाही. जरूरत है कि हम यहाँ से, आज से, अभी से ये निर्णय लें कि इसके अंदर सब कानून होने के बाद, इतने अधिकार मिलने के बाद क्या चीज है, वो कौन सी कड़ी है जो मिस हो रही है, उसको हम मिलकर तलाश करें और उस पर हम काम करने की कोशिश करें. त्या बाईच्या मनामध्ये धर्म आणि त्याचे सगळे बंधनं घातल्याशिवाय ती काही ऐकत नाही, कारण ती खूप मुजोर आहे असं म्हणून तिच्यावरती ती बंधनं आणलेली आहेत. हे जे सगळे महापुरुष सांगतात आपल्याला की तुम्हाला जर तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, तुम्हाला तुमचं व्यक्ती म्हणून विकसित व्हायचं असेल, तर पहिल्यांदा काय करावं लागेल, तर त्या व्यक्तीला सगळ्या प्रकारच्या गुलामीतून, मग ती धार्मिक गुलामी असेल, ती पुरुषसत्तेची गुलामी असेल, ती आणखी वेगवेगळ्या प्रकारची गुलामी असेल, त्या सगळ्या गुलामीला आणि त्या गुलाम मानसिकतेला पहिल्यांदा आपल्याला त्या डोक्यातून काढावं लागेल. शिक्षणापासून महिलांना वंचित करण्याचा प्रकार आता कसा आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून म्हणजे मुली त्या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जातील. जिजामाहुली गे, जिजामाहुली गे, तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही. जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही. जिजामाहुली गे, जिजामाहुली गे, तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. संविधान वाचन झालेलं आहे. आपण पुन्हा कार्यक्रमाला व्यवस्थित स्वरूप देत आहोत. त्यानंतर संविधान सामूहिक गीत सादर करणार आहेत संथागार फाउंडेशन. प्रस्तुत सादर करते माननीय जांभुळे सर आणि त्यांची चमू. तर जांभुळे सरांचं प्रथम इथे स्वागत घेऊयात. सरांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं. सुषमाताईंना विनंती करते मी की जांभुळे सरांचं स्वागत त्यांनी करावं. सर्वांचे कल्याण हो, संविधान हे अबाधित राहो, सर्वांचे कल्याण हो. स्वातंत्र्य देशाला मिळाले, संविधानाचे काम सुरू झाले, बाबासाहेबांनी ते पूर्ण केले, बाबासाहेबांनी ते पूर्ण केले. सारी जनता सुखाने राहो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे कल्याण हो, संविधान अबाधित राहो. बंदिनी स्त्री बंदिनी हृदयी पाणा नयनी पाणी, हृदयी पाणा नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी, हृदयी पाणा नयनी पाणी. बंदिनी स्त्री बंदिनी. आज भारतीय इतिहासातली एक पराक्रमी शूर व्यक्तिमत्व म्हणजे जिजाबाई राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, ज्या होत्या महान मराठा योद्ध्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई. त्यांच्या बाबतीत मी थोडक्यात 4 ओळीत आपली कविता तुमच्यासमोर सादर करीत आहे. तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभूछाया, तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभूछाया, तुम्ही नसता तर नसते झाले स्वराज्याचे ठेवा, तुम्ही नसता तर नसते झाले स्वराज्याचे ठेवा, तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे, तुम्ही नसता तर नसते घडले स्वराज्याचे सोहळे. थोर तुमचे उपकार जिजाऊ पांग कसे फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, नाव तुमचे न मिटणार. स्वराज्याचा घेतला विधाता, स्वराज्याचा घेतला विधाता, स्वराज्याची जगतजननी जिजामाता, स्वराज्याची जगतजननी जिजामाता. आणि छावा हा जिजाऊचा, छावा हा जिजाऊचा, स्वराज्याचा घेतला ध्यास, मुठभर मावळ्याच्या सोबतीने रचला नवा इतिहास, मुठभर मावळ्याच्या सोबतीने रचला नवा इतिहास. स्वराज्याचा घेतला मुठभर मावळ्या सोबतीने रचला नवा इतिहास, स्वराज्याचा घेतला ध्यास.
स्वराज्याच्या सोबतीने रचला नवा इतिहास. स्वराज जिजाऊची गौरव गाथा तिच्या चरणी माझ्या माता, जिजाऊची गौरव गाथा तिच्या चरणी माझ्या माता. जय शिवाजी, जय भवानी, जय जिजाऊ. धन्यवाद. बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, बेटी की रक्षा कैसे कराओ, बेटी की रक्षा कैसे कराओ, सांगा ना हो कुणीतरी, अहो सांगा ना हो कुणीतरी. धक धक जीव होतो आईचा, धक धक जीव होतो आईचा, उशीर झाला पोरीला जर यायला घरी, धक धक जीव होतो आईचा, उशीर झाला पोरीला तर यायला घरी. शिक्षण शिकली डॉक्टर बनली, शिक्षण शिकली डॉक्टर बनली, काळोख्याची रात्र तिच्या नशिबी कोणी लिहिली, कोणी घेतला तिचा बळी, हो का घेतला तिचा बळी. शिक्षण देऊन जीव सुरक्षित नाही हा प्रश्न आहे लय भारी, शिक्षण घेऊन जीव सुरक्षित नाही हा प्रश्न आहे लय भारी. धक धक जीव होतो आईचा, धक धक जीव होतो आईचा, उशीर झाला पोरीला जर यायला घरी, उशीर झाला पोरीला जर यायला घरी. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी की रक्षा कैसे कराओ, बेटी की रक्षा कैसे कराओ, सांगा ना हो कोणीतरी, सांगा ना हो कोणीतरी. धक धक जीव आईचा होतो, उशीर झाला पोरीला जर यायला घरी, धक धक जीव होतो आईचा, उशीर झाला पोरीला यायला घरी. सावरू कसे मी हे सारे पसारे, सावरू कसे मी हे सारे पसारे, काळाने जणू माझ्यावर मुद्दामच आघात घातला, काळानं मुद्दामच माझ्यावर आघात घातला. आभाळ फाटला न काळोख दाटला, नियतीने मज सवे काय घाट घातला. या वादळात सारे सारेच गेले वाहून, या वादळात सारे सारे गेलेच वाहून, परतणार नाही तेथून कोणीच जाऊन. न राहावे ना मज माझ्या पिलांचे हाल पाहून, न राहावे ना मज पिलांचे हाल पाहून, रडून घेतले एकदाचे मीच मन भरून. मग मातीच्याच काळ झाला मी हात घातला, आभाळ फाटला अन काळोख दाटला, नियतीने मज सवे काय घाट घातला. अश्रू संगे वाहून गेले दुःख सारे, अश्रू संगे वाहून गेले दुःख सारे, नजरे समोर होती फक्त अन फक्त लेकरे, नजरे समोर होती फक्त अन फक्त लेकरे. उठून उभे केले आपले बळकट पिसारे, उठून उभे केले आपले बळकट पिसारे, उंच भरारी देऊनच मग मी थांबेन रे. पिलांना आस म्हणतात जरा रे, आश्वासन केले स्वतःला, आश्वस्त केले मी स्वतःला, उंच घेतली भरारी, अन नियती समोर मी पंखात जोर बांधला, नियती समोरच मग मी पंखात जोर बांधला. आभाळ फाटला अन काळोख दाटला, नियतीने मज सवे काय घाट घातला. धन्यवाद. चले उस बादल पे, उड़े उस आंचल पे, हमारे हाथ है दुनिया, हमारे साथ है दुनिया. अपने गीत लिखेंगे हम, अपनी रीत लिखेंगे.
चल पड़ी तू किस रस्ते दीवानी, तू कलम खुद लिख ले अपनी कहानी। किस्मत की लकीरें छोड़ दे तेरी भूख से बदले रोज ये झूठी पड़ जाए ये दुनिया सारी। नहीं कमज़ोर आ लगा ले जोर, कर बुलंद परचम ऐसे हमारा कि देखे दुनिया तेरी हिम्मत ऐसे जुस्तजू तेरी। नाजुक कह के वार करे जो तोड़ दे उंगली, रस्में सारी तोड़ के आए अब सुने मन की। मिट्टी की गुड़िया ना समझे अब हमें कोई एहसान, ये तेरे कदम पहचान। तू सिन्फ़े आहन रोके ना भी तू रुक ना पाए, कर ले खुद से ये अहद। चूड़ियों की जंजीर को तोड़े उम्मीदों की एक लहर। हाँ सीखा मैंने अपने आप में जीना, मुझ में है ये दम, है मुश्किल रास्तों पे चलना। भूल के सारे गम इरादे तेरे हमको ये बताए, जीत का है अज़म। हाँ दुनिया बोले जो भी हमको है साथ रब हर कदम। तू नहीं कमज़ोर आ लगा ले जोर, कर बुलंद परचम ऐसे हमारा कि देखे दुनिया तेरी हिम्मत ऐसे जुस्तजू तेरी। नाजुक कह के वार करे जो तोड़ दे उंगली, रस्में सारी तोड़ के आए अब सुने मन की। मिट्टी की गुड़िया ना समझे अब हमें कोई एहसान, ये तेरे कदम पहचान। तू सिन्फ़े आहन एहसान, ये तेरे कदम पहचान। तू सिन्फ़े आहन। धन्यवाद। संविधान जाणण्यामध्ये आपण कुठे आहोत हे तुम्हाला प्रत्येकांना कळलं असेल की किती आपल्याला म्हणजे जागरूक होण्याची गरज आहे। संविधान आहे तर आपण आहोत, संविधान आहे तर आपण आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ही प्रश्नमंजुषा इथे आयोजित करण्यात आलेली आहे। जागतिक पातळीवर आजचा हा दिवस सर्वत्र साजरा होत आहे, त्यामुळे त्या दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। सगळ्यांनी जे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत बुद्धांपासून आतापर्यंत त्या सगळ्या महापुरुषांना सुद्धा आपण अभिवादन करूया, कारण त्यांच्यामुळेच आपल्यामध्ये हे बळ मिळालेले आहे। आता आपण कुठे कमी पडतो हे पाहणं गरजेचं आहे ना। नुसतं असा एक दिवस म्हणजे हे करायचा साजरा, आपण कमी पडतो, कुठेतरी कमी आहोत आणि दोष द्यायचा मग तो मनुवाद्यांना, मग कुठेतरी पुरुषांना, मग कुठेतरी अजून मग कशाला धर्माला। तसं नाही, मला असं वाटतं की आपण सबळ मानसिकदृष्ट्या सबळ होण्याची गरज आहे सुषमाताई। जोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या सबळ होत नाही, आमचा वारसा काय आहे, आमचा मूळ वारसा कुठे आहे, ज्याने आम्हाला अधिकार दिलेले आहेत ते बुद्ध आम्हाला जाणून घ्यावे लागतील। ज्यांनी आम्हाला शिक्षणाचं दार दाखवलं, दारापर्यंत नेलं, आम्हाला शाळेमध्ये वर्गामध्ये बसवलं, ते फुले आम्हाला जाणून घ्यावे लागतील। आता तुम्ही म्हणाल का आम्हाला का माहीत नाही का, बुद्ध नाही का, फुले नाही का, बाबासाहेब माहीत नाही का आम्हाला? आता हे संविधानाचे 20 प्रश्न सोडवता तुम्हाला का कळलं असेल की आपल्याला किती बाबासाहेब माहीत आहे, हे कळलं असेल। तर प्रश्न तो नाही आहे, ठीक आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये ज्ञान आपल्याजवळ असतं, असं नाही आहे की परिपूर्ण आपण कोणीच ज्ञानी नसता, परिपूर्ण ज्ञानी कोणी नाही। त्याच्यामुळे मला जर 20 पैकी माझे समजा 5-6 प्रश्न जर म्हणजे समजा बरोबर असले तरी वाईट वाटून घ्यायचं नाही, फक्त हे आहे की आपल्याला त्याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतील। तुम्हाला म्हणजे माहीत असेल की आपण मानसिकदृष्ट्या सबळ कसं होऊ शकतो। एक उदाहरण म्हणजे महाप्रजापती गौतमी, नाव माहीत आहे? नाव माहीत आहे?
सिद्धार्थाची मावशी आई. पहिल्यांदा समजा जेव्हा सिद्धार्थ बुद्ध झाले तेव्हा ती त्यांच्याकडे गेली आणि ती म्हणाली की तुम्ही तर भिक्खू संघ निर्माण केला आहे, त्याच्यात आमच्या कुटुंबातील समजा पुरुषही गेले आहेत, मुलंही गेलेले आहेत, पण आता आमचं काय, आमच्या महिलांसाठी सुद्धा म्हणजे भिक्खुनी संघ पाहिजे, आम्हाला आमचा संघ निर्माण करू द्या. बुद्ध नाही म्हणाले, सुरुवातीला नाही म्हणाले. नाही म्हणण्याचं कार्यक्रम म्हणजे कारण म्हणजे ते काय, स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या हक्काच्या विरोधात नव्हते, व्यावहारिक पक्ष त्यांनी लक्षात घेतला होता. आणि आत्ताच समजा 6-7 वर्षापूर्वीच भिक्खू संघ निर्माण झालेला आहे. आता महिलांचा संघ निर्माण करणं म्हणजे भिक्खू संघाचा समाजाचा रोष पत्करून घेणं आहे. वेळ आली की मी भिक्खुनी संघ निर्माण करेन या विचाराचे बुद्ध होते आणि बुद्धांनी भिक्खुनी संघ निर्माण करण्यास नकार दिला. त्याच्यानंतर तरी महाप्रजापती गौतमीने काय केलं, काही दिवसानंतर केशमुंडन केलं भिक्खूंसारखं, चिवर धारण केलं भिक्खूंसारखं आणि 15 दिवसाचा प्रवास करून कपिलवस्तू ते वैशाली ह्या तिथपर्यंत चालत गेल्या आणि आनंदाच्या माध्यमातून का होईना भिक्खुनी संघ निर्माण झाला. त्या काळामध्ये त्यांचे विचार आपण ऐकल्यानंतर की जर निर्वाण प्राप्त करायचं आहे, आता इथं मोक्ष प्राप्त शब्द वापरूया, मोक्ष म्हणजे तसा म्हणजे निर्वाण आहे, मोक्ष नाहीच आहे, पण निर्वाण प्राप्तीसाठी म्हणजे कुठेही लिंगभाव आडवा येत नाही हे त्या महिलांनी दाखवून दिलं. 33-73 थेरींची ती तुम्ही जर गाथा वाचली, थेरी गाथा, तर तुमच्या लक्षात येईल की लिंग 73 भिक्खुनी आपलं मत व्यक्त करतात की आम्ही सुद्धा महिला असून आमचं स्त्रीत्व कुठेही आड आलेलं नाही. प्रश्न हा आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तेव्हा झालं. सावित्री आईनी सुंदर रोल केला, आमच्या ताईने खूपच सुंदर हे केलेलं आहे, निरुपाताईंनी पण छान केलेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही जेव्हा ते रेखाटतात आमच्या समोर ते उभं राहता की खरं बाई ती बाई काय करत असेल. आज म्हणतो ना की दाग अच्छे होते पण दाग अच्छे नाही. या साडीवर जर खाताना एखादा याचा भाजीचा थेंब सांडला ना तर असं वाटतं की अरे बापरे कोणाचं लक्ष जाईल का याकडे, म्हणून ते आम्ही झाकण्याचा प्रयत्न करतो. डाग सहन होत नाही आम्हाला. आणि त्या माऊलीने चिखल शेण याचे डाग कसे सहन केले असतील. एक नेसून जायचं, ते खराब झालं की शाळेत बदलवायचं, पुन्हा घरी आल्यानंतर लोक टाकतच असतील शेण चिखल, ते हे करायचं. तर अशा पद्धतीने या बाईंनी चिखल आणि शेण आपल्यासाठी झेललेलं आहे. त्या माऊलीची आठवण, त्या माऊलीचं कार्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. आधुनिक काळामध्ये स्त्रीवाद मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळलेला आहे. महिलांवरचं अत्याचाराचं प्रमाण कमी झालेलं नाही. संविधानानं भरपूर आम्हाला अधिकार दिलेले आहेत. तरीसुद्धा आमची परिस्थिती जशी असायला पाहिजे, कारण 8 वर्षाच्या मुलीवर आणि 80 वर्षाच्या आजीवर जेव्हा बलात्कार होतो तर आम्हाला ही पुरुषी मानसिकता तपासावी लागते. कुठे जातो समजा, इकडे तुम्ही जेंडर बजेट लावता, महिलांसाठी राखीव, त्यांच्या विकासासाठी राखीव फंड तुम्ही ठेवता, जाहीर करता, आणि दुसरीकडे ती सुरक्षित नाही आहे. हे प्रश्न, या प्रश्नावरही आमचे हे सगळे जे वक्ते तयार आहेत उत्तर द्यायला. अंधश्रद्धा आमच्यात काठोकाठ भरलेली आहे बरं का. अजून आम्ही त्यात अंधश्रद्धेतून निघालो नाही. तारा भवाळकरचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या होत्या. तारा भवाळकरने सुद्धा व्रतवैकल्य, छायाताई व्रतवैकल्यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे नेमकं, ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे कसं होतं. अरे इथे खूप म्हणजे चळवळी चालत आहेत, परंतु मला असं वाटतं सुषमाताई की जे अपेक्षित आहे आपल्याला स्त्रीमुक्तीसाठी, स्त्री स्वातंत्र्यासाठी जे अपेक्षित आहे ते कुठेतरी होताना दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीनं, जांभळे सर आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतात, सुषमाताई आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतात, छायाताईंचे प्रयत्न सुरूच आहेत, सगळे आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण मला असं वाटतं की अशा कार्यक्रमाचं आयोजन वारंवार सगळ्यांना होण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. आता आपल्याला एकत्र येऊन आपल्याला हे समजा अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि जनजागरण मोहीम आपल्याला हे करावी लागेल. तर या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन आमच्या संचालन करणाऱ्या अनिता आहेत, खूप सुंदर संचालन करते, खूप छान मंच ती सांभाळते आहे, माईक सांभाळते आहे. मी तिला आधी खूप खूप धन्यवाद देते. आपण सगळ्या संघटनेच्या महिलांनी इथे आल्यात, सहकार्य केलं, आणि बाकीचं तर वक्ते सगळे बोलणारच अध्यक्ष आणि वक्ते, त्याच्यामुळे मी प्रास्ताविक इथेच थांबवते. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बेनझीर मॅडम ह्या बोलणार आहेत. जमाते इस्लाम मुस्लिम लीग नागपूर डॉक्टर बेनझीर खान यांचा परिचय देण्यासाठी करते मृणालिनी दहिवाडे ताईंना भारतीय बौद्ध महासभा. जय भीम, जय संविधान. मोहतरमा डॉक्टर बेनझीर खान मैम
जमाते इस्लामी हिंद नागपुर महिला विंग की नगर अध्यक्ष हैं। एक समर्पित समाजसेवी है जो वर्षों से ज़रूरतमंदों के उत्थान के लिए कार्य कर रही है। स्लम क्षेत्रों में उनके उत्कृष्ट कार्यों के लिए ख्रिस्ती भक्त मंडली ने उन्हें सम्मानित किया है। वहीं इंडिया पीस सेंटर ने महिलाओं के सशक्तिकरण के उनके योगदान को सराहा है और पुरस्कार प्रदान किया है। विशेष रूप से बच्चों के कल्याण और विकास से जुड़े कार्यों में भी उनकी महत्वपूर्ण भूमिका रही है। समाज सेवा के प्रति उनका समर्पण और निस्वार्थ प्रयास कई लोगों के लिए प्रेरणा स्रोत है। मैं रिक्वेस्ट करती हूँ डॉक्टर बेनज़ीर खान मैम को कि वो अपने मार्गदर्शन से हमें लाभान्वित करें। अस्सलाम वालेकुम। आप सब पर ईश्वर की कृपा और स्नेह है। मंच पर बैठे मेरी बहनें और हॉल में मौजूद सब बहनें और मेरे आदरणीय भाइयों को मैं आज के अंतर्राष्ट्रीय वुमेंस डे का स्वागत करती हूँ। दुनिया के हर देश में महिलाएं आज हर क्षेत्र में अपना योगदान दे रही हैं। महिलाएं जितनी निष्ठा से घर और अपना दायित्व का पालन करती हैं, उतनी ही श्रद्धा से कार्यक्षेत्र की जिम्मेदारियों को भी संभालती हैं। महिलाओं के इसी असाधारण योगदान का सम्मान करने और उन्हें उनके अधिकारों को लेकर जागरूक करने के लिए अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मनाया जाता है। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस हम एक अवसर प्रदान करता है कि हम उन महिलाओं को भी सम्मान, सुरक्षा और विकास के लिए प्रोत्साहित करें जिन्हें दिन प्रतिदिन सामाजिक रूढ़िवादिता और दकियानुसी सोच के कारण असमानता का सामना करना पड़ रहा है। क्योंकि हम ये जानते हैं कि महिलाओं के सम्मिलित के योगदान के से ही समाज और देश का विकास संभव है। हमारे देश में संविधान ने महिलाओं को बहुत सारे अधिकार दिए। अभी हमने पूरा इसके ऊपर एक क्विज सॉल्व किया है। बहुत सारे अधिकार हमको मिले हैं, जैसे कि हम देखते हैं कि महिलाओं के लिए की गरिमा और शालीनता के साथ जीने का अधिकार, महिला को सुरक्षित गर्भपात का अधिकार, महिलाओं को कानूनी सहायता पाने का अधिकार, महिलाओं को भरण पोषण और संपत्ति का अधिकार। यहाँ तक कि संविधान ने हमको कुछ इसके कानून भी बने हैं, जैसे कि घरेलू हिंसा अधिनियम 2005 में एक कानून बना है डोमेस्टिक वायलेंस के खिलाफ। प्रिवेंशन ऑफ सेक्सुअल हैरेसमेंट एक्ट, ये भी एक कानून है हैरेसमेंट के खिलाफ। संविधान में दिए गए अधिकार और कानून के बावजूद भारत में महिलाओं की स्थिति आज चिंताजनक है। द नेशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो NCRB की 2023 और 24 की रिपोर्ट हमें ये बताती है 12,648 कंप्लेंट्स दर्ज की गई हैं महिलाओं के रेप, सेक्सुअल हैरेसमेंट और डोमेस्टिक वायलेंस के खिलाफ, जिसमें सबसे ऊपर आता है उत्तर प्रदेश, जिसमें 6,492 केसेस दर्ज किए गए। दूसरे नंबर पर आता है दिल्ली, जिसमें 1,119 केसेस दर्ज किए गए, और महाराष्ट्र में 764। क्रूअल्टी बाय हस्बैंड और हिज रिलेटिव्स के तहत 31.4% केसेस दर्ज किए गए। किडनैपिंग एंड एडक्शन के खिलाफ 19.2%, रेप के खिलाफ 7.1। इस स्टैटिस्टिक्स को देखते हुए द रेट ऑफ क्राइम अगेंस्ट वुमेन पर लाख पॉपुलेशन इज 66.4। ये 2023 की रिपोर्ट है NCRB की। ये आंकड़े चौंका देने वाले हैं और ये रजिस्टर्ड केस हैं, और ऐसे ही कितने केसेस होंगे जो रजिस्टर नहीं हुए हैं, जिनकी आवाज़ वहीं दबाई दी जाती है, जो इंसाफ तक पहुंच भी नहीं पाते हैं। आखिर ऐसा क्यों हो रहा है, ये सोचने का विषय है। ये पीड़ा क्यों ऐसे हादसे बढ़ रहे हैं, बल्कि बढ़ नहीं रहे हैं। हम देखते हैं कि इनके अंदर जो क्रूरता है, क्रूरल्टी, वो और ज़्यादा देखने में आती है। औरत को ऐसा माना जाता है, ऐसा उसके साथ में व्यवहार किया जाता है जैसे कि वो एक खिलौना है। अगर सच कहा जाए तो हम अगर महंगा खिलौना भी घर में लेके आते हैं तो उसको बचा कर उससे बच्चों को खेलने के लिए बोलते हैं, लेकिन स्त्री की आज जो स्थिति है वो एक खिलौने से भी बदतर हो गई है। विचार करने पर
ये हम सोच आता है कि सुधार क्यों नहीं है, उसके क्या कारण हैं। इनमें से कुछ चीज़ों के ऊपर मैं आपके सामने आज अपनी बात रखूंगी। किसी भी देश को के अंदर सबसे जो अहम चीज़ होती है वो होती है उस देश का कानून। हम देखते हैं हमारे देश के कानून को ये बताने की ज़रूरत ही नहीं है क्या हाल है। भ्रष्टाचार के रहते हुए आज देखा जाता है कि सबसे ज़्यादा पीड़ित तो हमारा कानून ही है, और जो ताकतवर लोग होते हैं कानून से खिलवाड़ करके बाइज्जत बरी हो जाते हैं। संदीप सिंह जनवरी 2023 में हरियाणा के स्पोर्ट्स मिनिस्टर के खिलाफ उनकी जूनियर वुमेन कोच ने एक पुलिस कंप्लेंट सेक्सुअल हैरेसमेंट की दर्ज की थी। सिर्फ कंप्लेंट दर्ज हुई, उसके बाद हमको जो कलकत्ता डॉक्टर केस 2024, ये तो कोई नहीं भूला होगा, कितना ब्रूटल रेप एंड मर्डर हुआ। ऐसे उस एक 31 ईयर्स ओल्ड की ट्रेनी डॉक्टर, उसके साथ में ऐसा हो सकता है जो अपने ड्यूटी पर थी। उस खबर से सारा देश शॉक में आ गया था। वहीं पर हम देखते हैं कि कानून के होने के बावजूद ऐसा क्यों है। प्यारी बहनों, हालात इतने ख़राब हो गए हैं, हमें सोचने की ज़रूरत है कि आखिर जब हम बार बार हर साल वुमेंस डे पर जमा होते हैं और एम्पावरमेंट की बात करते हैं, हम अपने विचार रखते हैं, तो सिर्फ हम इस एक साल तक में होने के बाद हम संतुष्ट हो जाते हैं कि हमने एक बहुत बड़ा कार्यक्रम किया है। ज़रूरत है कि हम यहाँ से, आज से, अभी से ये निर्णय लें कि इसके अंदर सब कानून होने के बाद, इतने अधिकार मिलने के बाद क्या चीज़ है, वो कौन सी कड़ी है जो मिस हो रही है, उसको हम मिलकर तलाश करें और उस पर हम काम करने की कोशिश करें। सबसे पहले तो हमको ज़रूरत है इसके लिए कि हम अगर चाहते हैं कि हम जो एक अपने आप को विक्टिम है उससे हम अगर विक्ट्री की तरफ जाना चाहते हैं, तो सिर्फ एक अकेले का कार्य नहीं है, पूरे समाज को इसमें करना होगा और हम महिलाओं को उसमें सबसे बड़ा भाग लेना होगा। सोशल कंट्रोल जो होता है, मॉरल वैल्यूज़, वो हर समाज के पास अपनी एक मॉरल वैल्यूज़ होती हैं और वो उन मॉरल वैल्यूज़ का पालन करता है। चाहे वो देश के कानून का पालन ना करे, लेकिन अपने समाज की मॉरल वैल्यूज़ का वो बिल्कुल पालन करता है। वो नहीं, बल्कि उस समाज में आने वाले दूसरे लोगों को भी पे अनिवार्य होता है कि वो उसके मॉरल वैल्यूज़ का पालन करें। तो हमें ज़रूरत है कि हम अपने बच्चों के अंदर मॉरल वैल्यूज़ को बढ़ाएं। हम अपने बच्चों के अंदर स्त्री के प्रति की जो इज्जत है वो उनको सिखाएं। रोज एडवर्ड एक फेमस सोशल रिफॉर्मर हैं जर्मनी के, उन्होंने एक बहुत ही गंभीरता से एक बात कही कि इंसानी गतिविधि पर सबसे ज़्यादा कंट्रोल फेथ, बिलीफ सिस्टम का होता है। फेथ का कंट्रोल हुकूमत और उसके लॉ से भी ज़्यादा मजबूत होता है। मतलब ये है कि लॉ को तो हम तोड़ देते हैं, आप सब हम बहनें यहाँ बैठी हुई हम जानते हैं, लेकिन अपने समाज के जो बनाए हुए हमारे पास जो वैल्यूज़ है हम उनको सालों साल लेके चलते रहते हैं। तो अपने समाज की जो मॉरल वैल्यूज़ हैं जिसके अंदर उसमें हमको ज़रूरत है कि हम उसके ऊपर अपने बच्चों को भी करें, लाएं और हम खुद भी उस पर पालन करें। हर एक नारी अपने आप में आदरणीय है और ये ज़रूरी है कि ये हम नारियों को ही, हमको आपस में ही, मैं, मेरे घर में मेरी सास, मेरी बहन, मेरे घर में काम करने वाली बाई, इन सब का हमको आदर करने की ज़रूरत है। तो तभी हम अपने आप को एम्पावर कर सकते हैं। इन पंक्तियों पर मैं अपनी बात ख़त्म करती हूँ। हम सुबह की पहली किरण हैं, हम दोपहर की धूप जैसी आग भी हैं, हम सुंदर सृष्टि की रचनाकार हैं, हम इस जगत के जीवन का आधार है। अब होगा नहीं दमन, हम साथ मिलकर आएंगे, हम एक नया युग बनाएंगे, हम साथ मिलकर इतिहास नया रचाएंगे। शुक्रिया बाजी। तू एक रुंझुंत स्वप्न आहेस, कधी नाजूक, कधी अल्लड, किलबिलत्या पाखरांसारखं तुझ्या मनात आहे बळ। आकाशी घे उंच भरारी, कोर कर्तृत्वाची नक्षी, स्वाभिमानी हो जरा, तेव्हाच मनाच्या सरी बरसतील। झुंज दे संकटांना, पण जप स्वतःचं स्त्रीत्व। नाती मात्र जरूर जप, पण शोध स्वतःचं अस्तित्व। अशाच छायाताईंना इथे बोलवण्याआधी त्यांचा परिचय आवश्यक आहे आणि त्या परिचयासाठी मी अर्चनाताई बर्डे यांना आमंत्रित करीत आहे। आणि त्यांनी आता सांगितलं की छायाताई खोब्रागडेंचा परिचय द्यावा लागेल, तो आवश्यक आहे।
पण मला असं नाही वाटत की या हॉलमध्ये कुणीही छायाताई खोब्रागडेंना ओळखत नसतील म्हणून. कारण नागपुरात कुठेही चळवळ असू द्या, कुठलंही काही संघटनेचं कुठलं काम असू द्या, छायाताई अगदी समोर असतात. तर त्यामुळे त्यांना सर्वच ओळखतात. पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण त्यांचा परिचय देऊया. 7 फेब्रुवारी 1963ला त्यांचा जन्म झाला. त्या 10 वर्ष याच्या शिक्षिका होत्या विज्ञानाच्या. त्यांनी शाळेत नोकरी केली. समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत 11 वर्ष काम केलं विविध प्रकल्पावर. आणि बोधिसत्व फाउंडेशनच्या त्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. समबुद्ध महिला संघटनेच्या संस्थापक आहेत त्या. 45 वर्षापासून चळवळीची सक्रिय भागीदारी त्यांची आहे, आपणा सर्वांना माहितीच आहे. समबुद्ध महिला संघटनेद्वारा आता 15 संमेलनं त्यांनी भरवली आहे विविध शहरामध्ये. आणि त्याद्वारे त्यांनी आंबेडकरी महिलांमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची जाणीव महिलांना करून दिली आहे. अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाची सुरुवात करून आतापर्यंत 3 साहित्य संमेलनं त्यांनी केलेली आहे. समता प्रकाशनाची संस्थापक सदस्य, नॅशनल फाउंडेशन ऑफ दलित वुमन्स अँड कन्व्हेन्शन म्हणून काम करत आहेत. मॅकडोर या संघटनेचे त्या संस्थापक सदस्य आहेत. सोसायटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ इंडियन्स वुमन ह्याच्या त्या अध्यक्ष आहे. सावित्रीबाई फुले पुरस्कार त्यांना समता महिला मंडळाने दिलेला आहे, नागपूरने दिलेला आहे. आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार त्यांना 2024मध्ये मिळाला आहे. ॲडव्होकेट विमल सूर्य चिमणकार या स्मृती त्यांना मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रातर्फे घेण्यात येणाऱ्या 2001मध्ये जागतिक परिषदेत जी डर्बनला झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये, तिथे त्यांनी सहभाग घेतला होता. तर अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला मी आमंत्रित करते की त्यांनी आपले विचार इथे मांडावे. 2 खूप महत्त्वाचे बाबींवरती मला फोकस करायचा आहे. पहिली गोष्ट की धर्म माणसाला, प्रत्येक माणसाला म्हणजे आध्यात्मिकतेकडे घेऊन जातो आणि धर्मामुळे माणूस आध्यात्मिक होतो. आता भारतीय संस्कृतीमध्ये आणि विशेषतः भारताच्या हजारो वर्षाच्या ज्या संस्कृती आतापर्यंत रुजत आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये असं दिसते आपल्याला की त्या आध्यात्मिकतेबरोबर खूप मोठी अंधश्रद्धा पण आपल्या मनामध्ये बिंबवल्या गेलेली आहे. आणि या अंधश्रद्धेमध्ये आपण एवढं गुरफटून गेलेलो आहोत की आपल्याला अध्यात्म आणि धर्माचं धारण करणारे आपण जे आहोत ते काय घेऊन चाललेलो आहोत, आपल्या पुढच्या पिढीला काय घेऊन देत आहोत, आपण घेऊन नेत आहोत आपण त्या पिढीला, त्याच्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होते आहे. आणि हे जे सगळं दिसते आपल्याला, आत्तापर्यंत बेनझीर बोललेली आहे, सरोजताई म्हणाल्यात की आपण या ज्या स्त्रिया, केवळ भारतातल्या स्त्रिया गुलाम आहेत असं नव्हे, धर्माच्या त्या जगातल्या सरासर सगळ्या जगातमध्ये स्त्रियांवरती गुलामी लादल्या गेलेली आहे आणि ती धार्मिक गुलामी आहे. म्हणजे स्त्रियाला धार्मिक गुलामी का गुरफटवल्या गेलं, मला हे अजून एक कोडं आहे, मला खरंच नाही उलगडत. मी रोज विचार करते की हे स्त्रियांनाच का, म्हणजे ती एवढी करारी होती, ती एवढी धाडशी होती, ती एवढी भिडस्त होती, ती एवढी कर्तबगार होती की तिच्या पायात बंधनं गोवून टाकल्याशिवाय ही काही आगोटत नाही, नाही का. जसं बैलाला व्यसन घातल्याशिवाय तो आगोटत नाही, गाईच्या गळ्यामध्ये ते काय म्हणतात त्याला, ते लोढणं बांधल्याशिवाय ती ऐकत नाही. तसेच त्या बाईच्या गळ्यामध्ये किंवा बाईच्या मनामध्ये धर्म आणि त्याचे सगळे बंधनं घातल्याशिवाय ती काही ऐकत नाही, कारण ती खूप मुजोर आहे असं म्हणून तिच्यावरतीची बंधनं आणलेली आहेत. सगळ्यांनी मनुस्मृती वाचावी, सगळ्यांनी वाचावी, सगळ्या धर्माच्या बायकांनी. मी एका धर्माच्या बाईला म्हणत नाही, बौद्ध बायकांनी वाचावी, हिंदू बायकांनी वाचावी, मुस्लिम स्त्रियांनी वाचावी, ख्रिश्चन स्त्रियांनी वाचावी. कारण ज्या देशामध्ये राहतो आपण तिथले पारंपरिक ज्या काही संस्कार असतात, ज्या काही घडामोडी घडत असतात, त्या प्रत्येक धर्माच्या स्त्रीला अंगीकारायला लागतात, ते भाग पाडतात. आणि म्हणून आपण, म्हणजे मला वाटत नाही की ख्रिश्चन बाया खूप मोकळ्या आहेत म्हणून.
कारण ख्रिश्चन धर्म हा जागतिक धर्म आहे आणि तिकडे युरोपात आणि अमेरिकेमध्ये सगळ्या वेस्टर्न देशांमध्ये तो धर्म असल्यामुळे आखूड कपडे घालतात, तर त्या बाया खूपच काय म्हणतात स्वच्छंद आणि स्वच्छ स्वातंत्र्य घेतलेले आहेत असं अजिबात नसते. त्यांना देखील धर्मामध्ये गुरफटवून ठेवलेले आहेत. तर या धर्माने आणखी दुसरं काय दिलं तर ती दिली पुरुष सत्ता दिली आपल्याला. म्हणजे धर्माने तुमच्यामध्ये तर तुमच्या डोक्यामध्ये गुलामी लादलेली तर आहेच, पण त्याने एक पुरुष सत्ता नावाचं एक आसूड आपल्या डोक्यावरती ठेवलं उगारून. आणि ही पुरुष सत्ता तुम्हाला काय करते तर घरात प्रत्येकीला आता आठवायला लागेल, मी बोलील तशी की घरामध्ये पुरुष सत्ता काय काय करते. तर तू कपडे कसे घालावेस, तू नाकात घालावं की नाही घालावं, तू गळ्यात घालावं की नाही घालावं, तू चप्पल कोणती घालावी, तू कपड्याचे रंग संगती कशी असावी, जेवण काय करावं. आता ही कष्ट करून करून येते 8 तास आणि मग 8 तासानंतर घरात जेव्हा येते तर ती कोणताही माणूस हा विचार करते पटापट करेल आणि मी आराम करेल. पण हिच्या डोक्यात विचार असते नवऱ्याला काय पाहिजे, सासऱ्याला काय पाहिजे, दिराला काय पाहिजे, पोराला काय पाहिजे. सासूला एक वेळा म्हणून टाकते हे काय घे जेवण कर, पण ती नवऱ्याला दिराला पोराला म्हणू शकत नाही, पुरुषाला या घरातल्या. म्हणजे ती इतकी त्या व्यवस्थेची गुलाम झालेली आहे, त्या व्यवस्थेने तिला इतकं गुलाम करून टाकलेलं आहे की तिला ते स्वतः एक माणूस आहे, ती एक व्यक्ती आहे हे फार विसरून गेलेली असते. आणि मग या गुलामीमध्ये माणसाला स्वातंत्र्य कसं शोधायचं. हम कैसे अपने खुद इतने गुलाम हैं हम लोग कि हम अपने खुद को किस तरह से उस गुलामी से बाहर निकालेंगे और उस गुलामी से बाहर निकलकर हम अपने आप को एक इंडिविजुअल पर्सन कैसे साबित करेंगे, या हम वो एंजॉय कैसे करेंगे कि मैं एक पर्सन हूँ, मैं एक व्यक्ति हूँ, तो मैं अपने आप को किस तरह से मजबूत बनाऊँ और किस तरह से मैं उसको अपने आप को एक सशक्त महिला बनाऊँ. हे होऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामीला तोडलं पाहिजे. पहिल्यांदा बुद्धाने सांगितलं की गुलामीला तोडलं पाहिजे. महात्मा फुलेंनी सांगितलं की तुम्ही निर्मिक आहात तर निर्माण करणाऱ्या माणसाने गुलाम राहायला नको. म्हणजे हे जे सगळे महापुरुष सांगतात आपल्याला की तुम्हाला जर तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, तुम्हाला तुमचं व्यक्ती म्हणून विकसित व्हायचं असेल, तर पहिल्यांदा काय करावं लागेल तर त्या व्यक्तीला सगळ्या प्रकारच्या गुलामीतून, मग ती धार्मिक गुलामी असेल, ती पुरुषसत्तेची गुलामी असेल, ती आणखी वेगवेगळ्या प्रकारची गुलामी असेल, त्या सगळ्या गुलामीला आणि त्या गुलाम मानसिकतेला पहिल्यांदा आपल्याला त्या डोक्यातून काढावं लागेल. आणि मग ते स्वातंत्र्य आपल्याला विकसित करता येते. भारत देश गुलाम होता. कोणाचा गुलाम होता तर ब्रिटिशांचा गुलाम होता. तर जोपर्यंत भारत देश गुलाम होता तोपर्यंत भारतातल्या कोणत्याही माणसाला स्वतंत्रपणे काम करता येत नव्हतं, त्याला ती मुभा नव्हती. कारण काय तर तो कोणाच्या तरी अधीन राहून जगत होता. जोपर्यंत महार लोक मनुवाद्यांचे गुलाम होते तोपर्यंत त्यांच्यातल्या असणाऱ्या सगळ्या इंटेलिजंटला, सगळ्या त्यांच्यातल्या अत्यंत उच्च प्रतीच्या क्षमतेला त्यांना वाव नव्हता आणि त्या क्षमतेचा विकास त्यांना करता येत नव्हता. पण ज्या दिवशी 1956ला धर्मांतर केलं आणि ही गुलामी फेकून दिली, तर तुम्ही बघा एका 56 वर्षामध्ये, एका 50-60 वर्षामध्ये त्या माणसांचं जीवन कुठे बदलून गेलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत गुलामी झुगारत नाही, जोपर्यंत गुलामी नाकारत नाही, जोपर्यंत यातनं आपण बाहेर पडत नाही, तोपर्यंत माणसाला माणूस म्हणून, म्हणजे स्त्री ही माणूस आहे. आपल्या संविधानाचं पहिलं प्रेम्बलमधलं पहिलं वाक्य आहे बी द पीपल ऑफ इंडिया. पीपल म्हणजे माणसं, पीपल म्हणजे पुरुष नव्हे, पीपल म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघंही. तर ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीला बाई म्हणून जगायचं नाही, पुरुषांना पुरुष म्हणून जगायचं नाही, तर या दोघांना पण एक व्यक्ती म्हणून जेव्हा जगायचं असते तेव्हा त्या व्यक्तीने आपल्या स्वतःवर लादलेल्या सगळ्या प्रकारच्या बंधनांना पहिल्यांदा एक फूट काढत बाहेर पडायला लागतं आणि त्याच्यानंतर मग तो स्वतंत्रपणे विचार करतो. आपल्या डोक्यावरती खूप साऱ्या गोष्टींचे ओझे आहेत. आता मी खूप माझ्या मैत्रिणी इतक्या हुशार, खूप इंटेलिजंट आहेत, परंतु जेव्हा बघतो तर त्या असं दिसतात की त्या मानसिक गुलाम असल्यामुळे त्यांच्यातल्या वक्तृत्व शैलीला त्यांना वाव मिळत नाही. कारण बायकांना घरातलं सगळं बघा, सगळं निपटून 12-1 वाजता मग ती आपल्या हातात वही घेते. कविता लिहायची असेल तर
तिला नोट्स काढायच्या असतील शाळेच्या, तिला अरे ती शाळेमध्ये इतकी उज्ज्वल असते तिच्या, जेव्हा ती शिकत असते तेव्हा, पण जेव्हा ती टीचर बनते तेव्हा ती एकदम लथडपथड झालेली दिसते तुम्हाला. कारण काय की तिची जी उज्ज्वल परंपरा होती शाळेची, ते आईने तिला शिकताना अभ्यास करताना तिला घरातली कामं करायला नाही लावली, ते पोरगी बरोबर अभ्यास करत होती. पण ही शिक्षिका सगळे घरातले कामं करून तिला परत दुसऱ्या गावी जायचं असते, तर तिला आपल्या ज्या नोट्स असतात त्या नोट्ससुद्धा काढता येत नाहीत, आणि मग ती याचे बोलणे खा त्याचे बोलणे खा, आणि ते बोलणे खाऊन पण ती बिचारी परत घरी येते आणि आनंद. म्हणजे ही जी तिच्यावरती लादलेली जी बंधनं आहेत, त्या बंधनांना ती न म्हणण्याची, हे मला करायचं नाही, मी करणार नाही म्हणजे करणार नाही असं ती अजिबात म्हणत नसल्यामुळे, तिला ते नाकारता येत नसल्यामुळे तिचा व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही, आणि पर्यायाने देशाचा नाही, समाजाचा नाही, कुटुंबाचा देखील विकास होत नाही. बरं, ही गोष्ट तिला सांगता पण येत नाही. तिला का सांगता येत नाही? तिला भीती पण आहे एक प्रकारची, की मी परत तुटल्या जाईल, कुटुंबापासून तुटल्या जाईल, समाजापासून तुटल्या जाईल, आणि मी जर तुटलेली स्त्री म्हणून जर का मी उभी राहू शकत नाही, हे जर तिच्यामध्ये धाडस नाही, तर ती परत पुन्हा त्या गर्तेत जाऊन भिडते. ज्या ज्या स्त्रियांनी मी म्हणजे माझा एक खूप मोठा सर्वे नाही, पण एक छोटासा सर्वे केलेला, मी जेवढ्या बायकांचे नवरे मेले त्या बायकांना 50-50 बायकांचे मी छोटासा एक सर्वे केला. तर ज्या ज्या नवऱ्यांनी सोडलेल्या बायका, म्हणजे त्यांनी बायकांना सोडलेले नवरे आणि नवऱ्यांनी बायकाला सोडलं, म्हणजे नवरा सोडते नाही, बायका पण नवऱ्यांना सोडतात, आणि ते मला आवडतं असं म्हणायला, म्हणून मी म्हणते की नवऱ्याला सोडलं, नवऱ्याने मला सोडलं नाही, मी नवऱ्याला सोडलं, टाकलं त्याला, हां टाकलं, ताईचा शब्द. तर हे जे आहे, मी टाकलं म्हटल्याबरोबर मला मुठभर मास चढते की अरे त्यांनी नाही सोडलं, मी सोडलं यार. माझ्यामध्ये ती ताकद होती, माझ्यामध्ये ते सक्षमता होती, आणि माझ्यामध्ये ते गुलामी सोडण्याची जिद्द होती, आणि म्हणून मी ते, आणि त्या शृंखला तोडल्या मी पूर्णपणे. शृंखला तोडल्यामुळे मला एवढं स्फुरण चढते की मी लेकरं घडवले, मी आपल्या आईवडिलांच्या लेकरांना, म्हणजे वडिलांसोबत आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या बहीण भावंडांना शिकवलं, मी आपल्या वेगवेगळ्या मला वाटत असणाऱ्या ज्या माझ्या स्वतःच्या गरजा, मानसिक गरजा होत्या, की मला कविता म्हणायची आहे, मला गाणं म्हणायचं आहे, मला विज्ञान शिकायचं आहे, मला भाषा शिकायची आहे, मला पोहायचं आहे, मला सगळं जे काही करायचं ते मला करता आलं. आणि त्यातनं जो कॉन्फिडन्स येतो, म्हणजे मी सगळ्या बायकांना असं म्हणतील की नवरे सोडायला लावते की काय, असं नाही. काही चांगले पण नवरे आहेत, आता जांभूळगे बसलेले आहेत तिथे, तसे चांगले पण नवरे आहेत नाही का. तर त्याच्यामुळे चांगल्या नवऱ्यांचा पण गुण गातोच, पण जे वाह्यात नवरे आहेत त्या वाह्यात नवऱ्यांच्याबद्दल किंवा त्या वाह्यात घरातल्या पुरुषांबद्दल मी बोलते आहे की त्यांनी तुम्हाला पुरुषसत्तेने, या पुरुषसत्तेने प्रत्येक स्त्रीला, त्या आईला पण, म्हणजे मुलगा घरात आल्याला दहशत वाटते आईला, हे का वाटावं. आमची कार्यकर्ता मैत्रीण इतकं मोठं काम केलं तिने, कम्युनिस्ट पार्टीमध्ये ती काम करायची, त्या पोराने आपल्या आईला एवढं वाह्यातपणे वागवलं, कारणच नाही काही, पण त्याला वाटत होतं की आईने कार्य करू नये, म्हणून त्या पोराने आईला अत्यंत भयानक यातना देऊन ती मरण पावली आई. म्हणजे ही पुरुषसत्तेची गुलामी केलेल्याची गोष्ट आहे. पुरुषसत्तेने इतकं एम्पॉवर करून टाकलं पुरुषांना की त्यांना असं वाटतं की मी काहीही केलं तरी चालतं. आणि म्हणून पहिल्यांदा जर स्त्रियांनी काय करायचं असेल तर धर्माची गुलामी म्हणजेच पुरुषसत्तेची गुलामी सोडली पाहिजे. आपण सगळ्या महिलांनी आजचा या 8 मार्च ते पुढच्या 8 मार्चपर्यंत आपल्या किमान नागपुरामध्ये आपण आपल्या संविधानाचा जागर करून सगळ्या जाती जमातीच्या स्त्रियांनी एकत्र येऊन या देशात जो कहर माजवलेला आहे त्या कहराच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आणि आपल्याला धर्मांध व्हायचं नाही, तर आपल्याला विवेकवादी समाज निर्माण करायचा आहे, विवेकशील बनायचं आहे. असा समाज निर्मितीसाठी आपण आपल्या स्त्रियांच्या शक्तीचा वापर करायचा आहे. आपल्या मुक्तीची गाथा त्याच्यामध्ये दडलेली आहे, ती मुक्ती झाल्याशिवाय आपण स्वतः मुक्त होणार नाही. म्हणून आजच्या दिवशी मी एवढंच म्हणते की आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपल्या या देशाला एक विवेकशील समाज बनवायचा, एक विवेकशील देश बनवण्याच्या साठी आपला लढा, त्यांच्यासोबत जे लढणारे त्यांच्यासोबत आपण राहूया. आपण मला बोलवलं या ठिकाणी, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय भारत. आपण हे जे संविधानिक महिला संघ हा आम्ही आता जसं नगराने ताईंनी तुम्हाला सांगितलं
की मी 19 फरवरीला त्यांच्याकडे कार्यक्रमाला गेले होते, म्हणजे शिवाजी महाराजांवरती त्यांनी मला वक्ता म्हणून बोलवलं होतं. तेव्हा त्यांची माझी भेट झाली. नंतर आम्ही तिथे बोललो की आपण महिला दिन साजरा करायचा. आणि तो का साजरा करायचा, तर हा महिला दिन इतर महिला दिनांपेक्षा आगळा वेगळा आहे. हा आजचा संविधानिक महिला संघ जो निर्माण झाला नागपूरमधून, जी आपण त्याची ज्योत पेटवलेली आहे, हे ऐतिहासिक दिन आहे आपल्यासाठी. का नागपूरमधून समस्त ज्या 50% ज्या या देशामध्ये महिलांचं संख्या आहे, ही खरी या देशाची, समाजाची, कुटुंबाची ताकद आहे. या ताकदीला खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि ही ताकदीचा वापर करून जे आपल्यावरती अन्याय, अत्याचार, जे काही प्रकार होतात, हे सगळे संविधानामध्ये कायदे लिहिले गेले आहेत. आपल्यासाठी अनेक कायदे महिलांसाठी आहे. ते सगळे मला माहीत आहे. तर मी आता एवढं सांगत बसलं तर त्यात वेळ जाईल, वेळ नाही आहे आपल्याकडे. पण असे सगळं असतानाही दर सेकंदाला आपल्याला माहीत आहे की इथे रेप होतो. शिक्षणापासून महिलांना वंचित करण्याचा प्रकार आता कसा आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून म्हणजे मुली त्या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जातील. त्यासाठी मी तुम्हाला फक्त 2 टॅग लाईन सांगते की प्रत्येक घरामध्ये जर विचारलं माणसाला की बा तुमच्याकडची जी म्हणजे घरचं काम करणारी जी पत्नी असते, तर त्याला पतीला जर विचारलं तर तो काय म्हणते की माझ्या म्हणजे पत्नीला काहीच काम नसते. ऐका, माझ्या पत्नीला काहीच काम नसते, ती रिकामी असते. आणि जर त्या स्त्रीला जर विचारलं तर ती म्हणते मी दिवसभर काम करून अक्षरशः थकलेली आहे आणि मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणजे पहा, हे 2 वाक्य, एक जे महिलेनी म्हटलं म्हणजे पत्नीने म्हटलं आणि पतीने म्हटलं, या दोघांमधला फरक ज्या दिवशी महिलांच्या लक्षात येईल की माझ्या केलेल्या दिवसभराच्या कामाचं मोल काय, म्हणजे माझ्या घरामध्ये मला किंमतच नाही. म्हणजे किंमत नसल्यामुळं म्हणजे केवढं आपण त्या घरामध्ये मरमर करतो आणि मरमर केल्यानंतर एवढं आपलं योगदान दिल्यानंतर त्या कामाची व्हॅल्यू ही त्या कुटुंबातला आणि म्हणजे समाजसुद्धा जाणून घेत नाही आणि देशाला पण नसते. म्हणजे आता मी त्या दिवशी कोणाचं तरी एक भाषण ऐकलं की या देशामध्ये की अनवॉन्टेड मुली जन्माला आलेल्या आहेत. लेटेस्ट अनवॉन्टेड. व्हॉट इज मीन बाय अनवॉन्टेड? म्हणजे मुलगा होत नाही म्हणून कोणी 4 मुली होऊ दिल्या. हे स्टेटमेंट आहे आता एका व्यक्तीचं. ते ऐकून मला इतकं दुःख झालं की या अनवॉन्टेड आहेत, म्हणजे मुलगा होत नाही म्हणून 4 मुली 5 मुली जन्माला घातल्या. कारण मुलगा हा मोक्षदाता आहे, तो मोक्षाला पोहोचवतो. तो झाला आणि त्यानं अग्नी दिला म्हणजे तो माणूस मोक्षाला जातो. ही जी रूढी प्रथा परंपरेमुळे तुम्हाला जे दुय्यम स्थान देण्यात आलं आम्हाला महिलांना, हे आपण समजून घेतलं पाहिजे आम्ही दुय्यम आहोत का. म्हणून ह्या संविधानिक महिला महासंघच्या माध्यमातून आपण हे महिलांना सांगणार की तुम्ही या देशाची ताकद आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबाची ताकद आहे, समाजाची ताकद आहे. तुम्हाला आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच याच्यावरती सक्षम व्हावं लागेल. आणि सक्षम झाल्यानंतर आम्हाला आमचं अस्तित्व काय आहे ते अधोरेखित करावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्या काही संघटना आहे नागपुरातल्या, त्या सगळ्या महिला संघटनांनी आजला याच्या पुढे सगळ्या याच्यामध्ये साक्षर व्हायचं आहे, जागृत व्हायचं आहे. आणि एकजुटीने ही जी मशाल पेटवली, हिला या नागपूर शहरातून दीक्षाभूमी जिथे आहे, जिथे RSSचं जे दुसरीकडे आपल्या विचारधारेला हे करणारं जे आहे, त्या ठिकाणावरून आपल्याला संदेश द्यायचा आहे की आम्ही ही भारतभर ही मशाल नेणार आणि आम्ही सर्व भारतभरातल्या महिलांना जागृत करणार. आणि त्यांचे हक्क अधिकार नव्हे तर या ज्या 50% महिला जागृत होतील त्या दिवशी आमच्या देशामध्ये आमच्या विचाराचे लोक सत्तास्थानी असतील, आमच्या विचाराप्रमाणे इथे काम होईल. कारण या देशामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. स्त्री ही शेतीची पहिली संशोधक आहे. जेव्हा मातृसत्ताक पद्धती होती तेव्हा या देशात सोन्याचा धूर निघत होता. म्हणून स्त्रीला गुलाम करण्याचे षडयंत्र झाले. आपल्यावर मनुस्मृतीसारखा जो ग्रंथ लादून त्या गुलामीत आपण ढकलल्या गेल्यानंतरही संविधान आलं, पण संविधान कोणी वाचत नाही.
आणि आपण अजूनही जागृत नाही आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीवर संविधान साक्षरता, राजकीय साक्षरता, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या बाबीवरती आपल्याला काम करायचं आहे. आणि आपल्याला एकत्र म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. त्या टॅगलाईनवरती महिलांनीच काम करणं आता गरजेचं आहे आणि महिलाच या देशामध्ये क्रांती करू शकतात. हा आशावाद, ही आशा या आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांनी घेऊन जायची आहे आणि आपल्या मनात ती अधोरेखित करायची. आणि ही ज्योत प्रत्येक आपल्या सर्वांच्या जो खारूचा वाटा आहे प्रत्येकाने तो सर्व द्यायचा आहे. आणि आपल्यासोबतच्या महिलांना पण या संविधानिक महिला संघामध्ये आपण जोडा, आपण भेटत राहू आणि हे काम आपण पूर्ण देशभर आपल्याला ते वाढवायचं आहे. आणि या पद्धतीने आपण ते काम करत राहू. आणि आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार जे काही होतात आपण कुणाला मागणार नाही, ते आपणच थांबवणार. जेव्हा जेव्हा कोणावर अन्याय अत्याचार होईल तेव्हा तेव्हा आपण सर्व महिलांनी एकजूट होऊन ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यासाठी आपण लढू आणि लढत राहूया. जीतेंगे, लढेंगे, जिंदाबाद, जय सावित्री, जय जिजाऊ. गणमान्य बहनों, एक अपील सुन लीजिए. देखिए, हम देख रहे हैं कि भारत में हमको बांटने की कोशिश की जा रही है और हमने अभी नारा भी लगाया, ना बटेंगे ना कटेंगे. तो हमको सबसे पहले ये कहे कि आज हमने ये जो कार्यक्रम रखा है तो ये महिला दिवस के साथ साथ एक नए एक्सपीरियंस के साथ हम आप लोगों को के साथ अपना रमज़ान का रोज़ा बांटना चाहते हैं. आप अभी ये सामने ये जो देख रही हैं ये रोज़ा अफ्तार है. अभी हम आपके सामने कि हम रोज़ा क्यों रखते हैं और उसका उद्देश्य क्या है और उसको हम किस तरह से खोलते हैं, ये हम आप लोगों के साथ शेयर करना चाहते हैं. जैसे कि मैं आपको एक वाक़या बताना चाहूँगी कि जब हम मीडिया को देखते हैं तो ऐसा लगता है हिंदुस्तान में हिंदू और मुसलमान बिल्कुल एक दूसरे को नफ़रत की निगाह से देखते हैं. जब विकास शर्मा ने 3 दिन लॉकडाउन में एक मुस्लिम घर में बिताया तो उन्होंने एक कैंपेन चलाई जिसका नाम था मेरे घर आना ज़िंदगी. और उन्होंने बताया कि अगर हम लोग एक दूसरे से अपने सभी कार्यक्रम शेयर करें, अपनी उपासना, अपनी आस्था शेयर करें तो एक दूसरे को पता चलेगा कि वो क्या करते हैं. इसी उद्देश्य के तहत जो है हमने आज ये रोज़ा अफ्तार पार्टी आपके लिए रखा है. तो मेहरबानी करके आप लोग बस 10 मिनट में रोज़े का टाइम होता है, मैं एक छोटी सी दुआ करूँगी अपने लिए और अपने देश के लिए, उसमें आप लोग मेरे साथ आमीन कहिएगा और उसके बाद जैसे ही टाइम होगा तो हम रोज़ा खोलेंगे और आप हमारे साथ शेयर करेंगे. ये एक ऐसा अनुभव होगा जिसमें इतिहास लिखा जा सकता है और इस अनुभव को आप ज़्यादा से ज़्यादा लोगों तक शेयर करिए. देखिए, इकबाल ने बहुत पहले कहा था, सच कह दूँ ए ब्राह्मण गर तू बुरा न माने, सच कह दूँ ए ब्राह्मण गर तू बुरा न माने, तेरे सनम कदों के बुत हो गए पुराने, तेरे सनम कदों के बुत हो गए पुरानी. पत्थर की मूर्ति में समझा है तू खुदा है, पत्थर की मूर्ति में समझा है तू खुदा है, खाके वतन का मुझको हर जर्रा देवता है. सूनी पड़ी हुई है मुद्दत से दिल की बस्ती, सूनी पड़ी हुई है मुद्दत से दिल की बस्ती, इस देश में एक नया शिवालय बना दें. भक्त शक्ति भी शांति भी भक्तों के गीत में है, इस देश के वासियों की मुक्ति भी प्रीत में है. आइए अब हम थोड़ा सा रोज़े के बारे में समझ लें. देखिए, रोज़ा जो है वो रम्ज़ से बना है. रम्ज़ मीन्स होता है भट्टी. तो जब किसी सोने को जब हम भट्टी में डालते हैं तो वो कुंदन बनता है. तो ईश्वर हमको इस प्रोसीजर से 1 महीने तक रोज़े से गुजार कर हमारे अंदर ईश भय पैदा करना चाहता है. पवित्र कुरान में कहा है, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामा कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून, जिसका अनुवाद हिंदी में है, ए परमेश्वर मुझे बख्श दे मेरी गलती को, जिसका अनुवाद है, ए लोगों जो आस्था रखते हो, जो ईश्वर पर आस्था रखते हो, रोज़ा तुम पर अनिवार्य किया गया है ताकि
ताकि तुम संयम बरतो, तुम्हारे अंदर ईश भय पैदा हो जाए और तुम दुनिया की पुलिस से डर कर नहीं बल्कि ईश भय से, गुनाहों से बच जाओ। इस ईश भय को पैदा करने के लिए रोज़ा रखा जाता है। किसी को पता नहीं है यहाँ पे कि किसका रोज़ा है और किसका नहीं है। आप मंदिर जाते हैं तो दिखते हैं कि पूजा पाठ का सामान लेके जाते हैं, लेकिन रोज़ा अगर हम रखते हैं तो सिर्फ ईश भय से रखते हैं, किसी को पता नहीं। अगर मैं आपसे ना बोलूँ कि मेरा रोज़ा है तो आपको पता नहीं चलेगा। इस ईश भय को जागृत करने के लिए रमज़ान आता है, और रमज़ान में सिर्फ रोज़ा हमारे पेट का नहीं होता बल्कि हमारी आँख का, कान का और हमारे पैर और हाथ का होता है। रोज़े का मकसद होता है, रोज़े का उद्देश्य होता है कि हम अपनी आँखों से बुरी चीज़ को ना देखें। रोज़े का उद्देश्य होता है कि हम अपनी ज़बान से बुरी बात ना निकालें। रोज़े का उद्देश्य होता है हम किसी को बुरा भला ना कहें। ये 1 महीने की ट्रेनिंग हमको 11 महीने के लिए तैयार करती है कि मेरे से मेरा पड़ोसी अगर भूखा हो तो मुझे एहसास होना चाहिए कि भूख क्या होती है। देश में हम जानते हैं कि 30% लोग जो हैं वो भूख की तपिश में आसाम और बंगाल के लोग हैं। अब उस भूख को हम रोज़ा रहकर जाहिर अपने ऊपर प्रैक्टिकल करते हैं कि भूखा इंसान कैसा होता है। तो ये जो चीज़ें हैं ईश्वर ने हमको ये 1 महीने की ट्रेनिंग के ज़रिए बताना चाहता है कि भूख क्या होती है और प्यास क्या होती है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व आला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व आला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व आला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अब मैं जो भी बात कहूँगी अगर आपको वो सही लगती है, ये हम ईश्वर से प्रार्थना कर रहे हैं। रोज़ा खोलने के टाइम हम इसी तरह से अपने घरों में बैठते हैं, पानी हमारे सामने रहता है, जूस रहता है और खजूर रहती है हमारे सामने। उसके बाद हम बच्चे से लेके बड़े सब शांत हो जाते हैं और कहा जाता है कि इस वक्त हम जो भी प्रार्थना करते हैं, क्योंकि हम भूखे प्यासे हैं, हमारे सामने सारी अच्छी चीज़ें रखी हुई हैं, लेकिन ईश्वर का हुक्म जब तक नहीं होगा तो बच्चा भी उस चीज़ को उठा के अपने मुंह में नहीं डालता। जैसे ही अजान होती है तो उसमें कहा जाता है अल्लाह अकबर, यानी कि अल्लाह सबसे बड़ा है। ईश्वर को हम बड़ा कह, कोई बड़ा नहीं दुनिया में, कोई कानून नहीं, सबसे बड़ा जो है वो ईश्वर है। तो जैसे ही वो अल्लाह अकबर कहा जाता है तो हम खजूर का टुकड़ा और पानी अपने मुंह के अंदर डालते हैं। तो इसलिए जब हम इतनी सारी चीज़ें हमारे सामने रखी हुई हैं और ईश भय से हम जब तक उसका हुक्म नहीं होता, जब तक उसका संदेश हमारे तक नहीं पहुंचता, हम उसको हाथ नहीं लगाते। तो उस वक्त हम लोग क्या करते हैं, दुआएं करते हैं। तो दुआ में जो भी करूंगी और आपको लग रहा है कि दुआ सही है तो आप उस पर आमीन कहिए। आमीन का मतलब होता है ऐसा ही हो। ऐ परमेश्वर मुझे बख्श दे, मेरे गलतियों को माफ़ कर दे। आमीन। ऐ परमेश्वर मुझे बख्श दे और मेरी गलतियों को माफ़ कर दे। आमीन। ऐ परमेश्वर मुझे सही राह दिखा। ऐ परमेश्वर मुझे सही राह दिखा और मेरे रास्ते को आसान कर दे। मैं जहाँ जाऊँ वो उस रास्ते को मेरे लिए आसान कर दे। ऐ अल्लाह, ऐ परमेश्वर, ऐ मेरे आका, हम सबको स्वास्थ्य और खुश रख। हमारे स्वास्थ्य को भी अच्छा रख और साथ साथ हमको भी खुश रख। ऐ ईश्वर, ऐ अल्लाह, तमाम मानव की मदद कर। जहाँ भी अत्याचार हो रहे हों, चाहे आसाम हो, चाहे बंगाल हो, चाहे कहीं भी, चाहे फ़लस्तीन हो, जहाँ भी अत्याचार हो रहे हैं उन अत्याचारियों को उनके कर्म तक पहुँचा और उन पर सर से अत्याचार को मिटा दे। ऐ अल्लाह, ऐ ईश्वर, हमारी प्रार्थनाओं को कबूल कर ले। ऐ ईश्वर, तुझे हाजिर और नाजिर जानकर हम तुझसे जो कुछ भी मांगे, हम तुझसे, तू निराकार ब्रह्म है, तू हमें दिखता नहीं है, लेकिन हमें यकीन है कि तू दुनिया में है। एक आदम की हम सब औलाद हैं। तू इनके ज़रिए तेरे दीन के ज़रिए ऐसा कुछ नाफिज कर दे, ऐसा कुछ कानून ला दे
कि हम सब बराबर हों। कहने को तो संविधान में समानता का अधिकार हमको दिया गया है, लेकिन वो समानता हमको नज़र नहीं आती। हर पल हमको लड़ना पड़ रहा है, हर पल हमको इसके लिए अग्रसर होना पड़ रहा है। ईश्वर, मैंने जितनी भी लाइन से दुआ कही हूँ वो पूरी दुआओं को तू कबूल कर ले। वाखिरुद्दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अतूबु इलैका इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। आज आपण संवैधानिक महिला संघ नागपूरद्वारे हा कार्यक्रम महिला दिनाचा आयोजित केला होता। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुषमाताई भड आणि तसेच प्रमुख वक्त्या छायाताई खोब्रागडे, माननीय बेनिझर खान मॅडम आणि डॉक्टर सरोजताई आगलावे या सर्व इथे आपल्या वेळात या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी अतिशय व्यस्त याच्यातून आपला वेळ काढून इथे दिला। त्याचप्रमाणे इथे काही लोकांचा सत्कार झाला, त्यामध्ये मीनाताई शेंडे, मेहर खान, शारदाताई झांबरे, पद्माताई धनविजय, आशाताई गोपालपुरे, विशाखाताई खोब्रागडे, सुकेशनी लोखंडे आणि मयूर गौरकरचा अजून व्हायचा आहे, आपण तो नंतर करणार आहोत। तर या सर्वांचे पण मी आभार मानते की त्यांनी इथे येऊन आपला वेळ दिला आणि थांबलेत म्हणून। त्यानंतर प्रश्नमंजुषेचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये जे कोणी विनर असेल त्यांचेही खूप आभार मानते, त्यांचे अभिनंदन करते। आणि प्रश्नमंजुषा इथे जी मीना भागवतकर आणि अपेक्षा दिवाण यांनी जे ऑर्गनाईज केली, खूप व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून केली, त्यांचेही मी खूप खूप आभार मानते। तसेच ह्या ज्या कार्यक्रमाच्या सर्व संघटना होत्या, ज्या संघटना याच्यामध्ये आल्या आहेत या कार्यक्रमामध्ये, त्या सर्व संघटनांचे पण मी नावं घेते एकदा आणि नावं घेऊन त्यांचे आभार मानते। राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, जमाते इस्लाम हिंद महिला विभाग नागपूर, त्याचप्रमाणे अखिल तेली समाज महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, संथागार फाउंडेशन, 1942 महिला क्रांती परिषद समिती, दैनिक बहुजन सौरभ वृत्तपत्र, संजीवनी सखी संघ, मैत्रीय बहुउद्देशीय संस्था, बहुउद्देशीय तिरळे कुणबी महिला संघ, कबीरावली मंच, राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ मध्य प्रदेश, अखिल भारतीय जनवादी महिला संघटन जिल्हा नागपूर, सखी सावित्री विचारमंच आणि एम्प्लॉय अँड पेन्शनर्स असोसिएशन ऑफ SC ST OBC अँड मायनॉरिटी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एक संबुद्ध महिला संघ, या सर्व संघटना या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या। त्या सर्वांचे मी आभार मानते। जमाते इस्लाम हिंद यांच्याकडनं देण्यात आली आहे, त्यासाठी मी त्यांचेही खूप खूप आभार मानते।